नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीतोय. मित्रांनो, तुमचे सजेशन आम्हाला मिळत आहे आणि तुमचे सजेशन्स आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सर्वतोपरी आहे ना. तर तुमच्या सजेशन नुसार आम्ही काम हळूहळू इम्प्रूव्ह करणं, स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ क्वालिटी झालं, साऊंड क्वालिटी झालं है ना. त्याला थोडंसं असं म्हणा की थोडासा वेळ लागू शकतो है ना. तरी सुद्धा मी जेवढं माझ्याकडनं होतंय, पॉसिबल होतंय तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ क्लिअरिटी मध्ये आणखी म्हणजे व्हिडिओ क्लिअर देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर ठीक आहे, पुढे आता आपण इथे विषयाला हात घालूया. काय आपला सुरुवात कुठला सब्जेक्ट घेत होतो आपण? इंग्लिश. राईट. काय घेतो आपण? इंग्लिश. लेवल सांगायची गरज आहे का? नाही ना. 5th to कॉम्पिटिटिव्ह. 5th to कॉम्पिटिटिव्ह. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना है ना. मग काय पाहून काय राहिलो तरी बाबा? काय पाहत होतो आपण? बेसिक स्ट्रक्चर. राईट. बेसिक स्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये जो काही सब्जेक्ट होता, सब्जेक्ट काय झालेला आहे आपला? कंप्लीट झालेला आहे ना. सब्जेक्ट काय झालेला आहे आपला? कंप्लीट झालेला आहे. तरी मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू साठी काय करतोय, चला बाबा, कारण मी स्वतःहून काही करणार नाही है ना. तर एक ओव्हरव्ह्यू साठी मी तुम्हाला टाइप ऑफ सब्जेक्ट सांगून देतो. टाइप ऑफ सब्जेक्ट किती होते रे? किती शिकलो आपण टाइप ऑफ सब्जेक्ट? कोण सांगते? किती आहे? 3. किती टाइप्स असतात? 3 टाइप्स असतात. किती टाइपचे सब्जेक्ट आहे आपल्याकडे? 3 टाइपचे सब्जेक्ट आहे. पहिला होता सिंपल सब्जेक्ट. पहिला काय होता? सिंपल सब्जेक्ट. सेकंड आहे कंप्लीट सब्जेक्ट. सेकंड कोणता होता? कंप्लीट सब्जेक्ट. कंप्लीट सब्जेक्ट. आणि तिसरा कोणता होता रे बाबा? तिसरा कोणता होता? कंपाउंड सब्जेक्ट. कंपाउंड सब्जेक्ट है ना. सो दीज आर द टाइप ऑफ सब्जेक्ट है ना. हे सगळे कशाचे प्रकार आहे? ते सब्जेक्टचे प्रकार आहेत है ना. कुठले? सिंपल सब्जेक्ट, कंप्लीट सब्जेक्ट आणि कंपाउंड सब्जेक्ट है ना. वन बाय वन आपण याला पाहिलं होतं. सांगितलं होतं मी सिंपल सब्जेक्ट काय असते. सिंपल सब्जेक्ट मध्ये काय होते? नाउन आणि प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन हा काय करत असतो? ऍक्शन परफॉर्म करत असतो. काय करत असतो? ऍक्शन परफॉर्म करत असतो. कोण? नाउन आणि प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन. नाउन, व्हॉट इज नाउन म्हटलं तर बेसिक आयडिया मी ऑलरेडी दिलेली आहे. राईट है ना. नाउन बेसिक आयडिया काय दिलेली होती? एनी नेम. कोणत्याही प्रकारचं जे काही नाव असेल, वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला आणि ज्या काही तुमच्या कल्पना असतात है ना, त्यांना जे काही नाव देतो आपण, ज्या नावाने संबोधतो त्याला आपण काय म्हणतो? नाउन म्हणतो. राईट. मराठीमध्ये नाव वगैरे म्हणतात. राईट है ना. आणि दुसरा काय होता? प्रोनाउन है ना. प्रोनाउन कोणाला रिप्लेस करत होता? हा नाउनला रिप्लेस करत होता. त्यासाठी टू अवॉइड द रिडंडन्सी है ना. ते जे नाउनची सेंटेन्स मध्ये किंवा आपल्याला दिलेल्या पॅराग्राफ मध्ये काय होत असेल? पुनरावृत्ती होत असेल. एखाद्या नाउनची काय होत असेल? पुनरावृत्ती होत असेल. ती पुनरावृत्ती, रिडंडन्सी टाळण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी आपण त्याच्या जागी काय करत होतो? स्मॉलेस्ट वर्ड यूज करत होतो. स्मॉल वर्ड यूज करत होतो. त्याला आपण प्रोनाउन म्हटलं होतो. राईट. मग मी काय म्हटलं? कोणता सब्जेक्ट पाहतो आपण? सिंपल है ना. त्यामध्ये काय असते? नाउन आणि प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन हे काय करत असतात? ऍक्शन परफॉर्म करत असतात. काय करत असतात? ऍक्शन परफॉर्म करत असतात. बरोबर आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर होतं है ना. मग मी आणखी एक सांगितलं होतं, याच्यासोबतच सांगताना बोललो होतो, हे कोणत्याही तामझाम शिवाय येतात. ह्या सोबत कोणाला आणतात का? नाही. कोणाला सोबत घेत नाही, ते कोणाला सोबत आणत नाही, ते कोणताही तामझाम सोबत ठेवत नाही. राईट है ना. म्हणजे ते काय असतात? एकटे येतात है ना. ते काय येतात? एकटे येतात. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. फॉर एक्झाम्पल है ना. फॉर एक्झाम्पल
एक्झाम्पल काय दिलं होतं, लिहा ना, काही दिलं यार, काय राणी आणि नको नेहा sings a song. राणी नेहा sings a song, है ना, नेहा sings a song. काय आहे एक्झाम्पल मध्ये पहा काय दिसतंय, नेहा आहे ना, आणि नेहा काय मला सब्जेक्ट आहे. का सब्जेक्ट आहे, कारण काय आहे तो वर्बच्या अगोदर येणारा काय असतो आपला सब्जेक्ट असतो. नंतर काय वाक्याची सुरुवात ज्याने होते त्या वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द काय असतो आपला सब्जेक्ट असतो. क्लिअर, राईट. सेंटेन्स मध्ये ज्याच्याबद्दल बोलले जाते त्याला आपण काय बोलतो, सब्जेक्ट बोलतो. आणि दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो काय करतो रे बाबा, ऍक्शन परफॉर्म करतो, त्याला सुद्धा आपण काय बोलतो, सब्जेक्ट बोलतो. इज दॅट क्लिअर? मग आता हे जे सेंटेन्स दिलेलं आहे या सेंटेन्स मध्ये ऍक्शन परफॉर्म करण्याचं काम कोणी केलं, नेहाने केलं. तर ऑब्विसली माझा नेहा काय होईल, सब्जेक्ट होईल. राईट, है ना. मग आता या सेंटेन्स मध्ये ही जी नेहा आली, या नेहाने सोबत कोणाला आणलेलं आहे का, आणलंय का, कोणतं तामझाम घेऊन सोबत आलेली आहे का, ते नाही ना, है ना. तामझाम इन द सेन्स काय होते बाबा, सोबत इने कोणत्याही प्रकारचं मॉडिफायर सांगितलं होतं मी काल, काय मॉडिफायर, है ना. मॉडिफायर सोबत आलेली आहे का, सर मॉडिफायर विसरलो आम्ही, राईट, है ना. मॉडिफायर आम्ही विसरलो. अरे तर मॉडिफायर काय असते सांगितलं होतं ना, एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. मॉडिफायर आर्टिकल्स असतात, राईट, ऍडजेक्टिव्ह असतात, राईट, नंतर क्लॉजेस असतात आणि काय फ्रेजेस असतात. क्लिअर आहे. मग मला एक सांगा, इथे जे नेहा आली याच्यापैकी काही घेऊन आलेली आहे का, दिसते का तुम्हाला आर्टिकल ए अँड द आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे का कुठले, नाही ना, एकटी आलेली आहे, सिंगल आलेली आहे. आणि अशा प्रकारे जर सब्जेक्ट येत असेल तुमचा सिंपल नाउन किंवा प्रोनाउन सोबत, है ना, म्हणजे दिलेल्या सेंटेन्स मध्ये नाउन आणि प्रोनाउनच काय करत असेल, ऍक्शन परफॉर्म करत असेल, ते कोणत्याही तामझाम शिवाय येत असेल, मॉडिफायर शिवाय येत असेल, तेव्हा तो कोणता सब्जेक्ट असतो तुमचा, सिंपल सब्जेक्ट, है ना. दे आर, आणखी एखादं एक्झाम्पल, दे आर वर्किंग together. They are working together. क्लिअर आहे. हे सेंटेन्स आहे. काय करायचं आहे, सब्जेक्ट ओळखायचा आहे. सब्जेक्ट सुरुवातीला येतो वाक्याच्या सुरुवातीला येतो, राईट. वाक्यात आधी कोणाच्या अगोदर येतो, तो मेन वर्बच्या अगोदर येतो, राईट. वाक्यात ज्याच्याबद्दल बोलल्या जाते, राईट. आणि काय वाक्यात जो काय करत असतो, ऍक्शन परफॉर्म करत असतो. वर्क करण्याचे ऍक्शन कोण करत आहे, दे करत आहे. क्लिअर इथपर्यंत, है ना. म्हणजे हा दे काय आहे, आपला सब्जेक्ट आहे. आणि कोणता सब्जेक्ट आहे, हा सिंपल सब्जेक्ट आहे. कोणता सब्जेक्ट आहे रे, सिंपल सब्जेक्ट. क्लिअर, लक्षात राहील का. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट काय होता आपल्याकडे, कंप्लीट सब्जेक्ट. नेक्स्ट काय होता रे, कंप्लीट सब्जेक्ट. आणि हा कंप्लीट सब्जेक्ट काय सांगितलं होतं तुम्हाला मी, कंप्लीट सब्जेक्ट काय होतं, कंप्लीट सब्जेक्ट, है ना. कंप्लीट सब्जेक्ट हा नेहमी तामझाम सोबत घेऊनच येतो. कंप्लीट सब्जेक्ट सिंगल येतो का, एकटा येतो का, नाही. त्याला कोणी ना कोणी सोबत पाहिजे, राईट. एकट्याला त्याला भीती वाटत असेल यायला, है ना. तर मग कंप्लीट सब्जेक्ट जर म्हणत असेल म्हटलं तर काय होईल, सिंपल सब्जेक्ट. सिंपल, आता डेफिनेशन वगैरे सांगत बसत नाही. सिंपल सब्जेक्ट प्लस काय आलं होतं, इथे मॉडिफायर. प्लस काय आलं होतं, मॉडिफायर, है ना. प्लस काय आलं होतं, मॉडिफायर. कंप्लीट सब्जेक्ट मध्ये सिंपल सब्जेक्ट प्लस मॉडिफायर हा काय बनतो रे,
कंप्लीट सब्जेक्ट बनतो. म्हणजे जेव्हा सिंपल सब्जेक्ट सोबत मी काय आणतो सोबत मॉडिफायर येतं, जेव्हा सिंपल सब्जेक्ट सोबत मॉडिफायर येतं तेव्हा तो कोणता सब्जेक्ट बनतो कंप्लीट सब्जेक्ट. क्लियर. कोणता सब्जेक्ट बनतो कंप्लीट सब्जेक्ट. राईट है ना. मग सर ठीक आहे मॉडिफायर मी क्लिअर केलेलं आहे. मॉडिफायर काय असतात आर्टिकल राईट नंतर ऍडजेक्टिव्ह नंतर क्लॉजेस आणि फ्रेजेस हे सगळे काय असतात आपले मॉडिफायर असतात. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. क्लिअर आहे ना. सर एखादं एक्झाम्पल द्या ना. एक एक्झाम्पल पाहू आपण. काय होईल एक्झाम्पल. द ओल्ड woman is walking. The old woman walking slowly down the street. है ना. The old woman is walking slowly down the street. काय होतंय की एक म्हातारी बाई आहे स्त्री आहे ती काय करत आहे रस्त्याच्या कडेला काय करत आहे हळूहळू चालत आहे. तर आता इथे पहा इथे सब्जेक्ट कोणता आहे रे बाबा. सब्जेक्ट हे तुमचं मेन वर्ब आहे. मेन वर्बच्या अगोदर काय येत असतो सब्जेक्ट येत असतो. म्हणजे इथे या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय आहे तुमचा विमेन. राईट विमेन आहे. पण एकटी विमेन आहे का इथे नाही. हिने सोबत कोणाला आणलेले द ओल्ड नाउन आहे ऍडजेक्टिव्ह आहे ना. तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे. राईट म्हणजे हे एकटी आली का सोबत येताना नाही. हिने कोणाला सोबत आणलेलं आर्टिकल आलेलं आहे. नंतर याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ओल्ड प्रोव्हाइड केली म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. राईट. आणि हे सगळे काय असतात आयडेंटिफायर सॉरी मॉडिफायर असतात. काय असतात मॉडिफायर असतात. क्लिअर आहे. म्हणजे जेव्हा तुमचा सब्जेक्ट कोणाला घेऊन येतो रे मॉडिफायरला सोबत घेऊन येतो त्यावेळी तो सब्जेक्ट हा कंप्लीट सब्जेक्ट असतो. राईट. क्लिअर आहे. आता क्लिअर आहे हे की द ओल्ड विमेन इज वॉकिंग स्लोली डाऊन द स्ट्रीट. क्लिअर आहे. आणखी एखादं एक्झाम्पल जर पाहायचं असेल आपल्याला समजा है ना तर पाहू शकतो आपण. The students are making too much noise in the class. है ना. The students are making too much noise in the class. स्टुडंट्स एकटा आला का स्टुडंट सब्जेक्ट आहे. हे तर क्लिअर आहे ना. सब्जेक्ट तर तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल ना कुठल्याही याचा. राईट है ना. मग आता स्टुडंट एकटा आला का नाही. द काय आहे आर्टिकल आहे. है ना. आणि याला सोबत घेऊन कोण आलेलं आहे स्टुडंट आलेला आहे. म्हणजे हा कोणता सब्जेक्ट आहे कंप्लीट सब्जेक्ट आहे. कुठला सब्जेक्ट आहे हा कंप्लीट सब्जेक्ट आहे. क्लिअर आहे. The students are making too much noise in the class. क्लिअर आहे का. दोन्ही सिंपल सब्जेक्ट आणि कंप्लीट सब्जेक्ट आणि दोघांमधला डिफरन्स कळला का. सिंपल सब्जेक्ट सिंपली नाउन आणि प्रोनाउन जो काय करत असतो ऍक्शन परफॉर्म करतो है ना जो विदाउट तामझाम येतो. कंप्लीट सब्जेक्ट काय असते कंप्लीट सब्जेक्ट जो सोबत कोणाला त्याला सोबत कोणी ना कोणी लागतच है ना. मग कोणालाही आणतो का तो नाही. एक तो आर्टिकल सोबत येईल ऍडजेक्टिव्ह सोबत येईल क्लॉजेस सोबत येईल किंवा फ्रेजेस मध्ये येईल. राईट है ना. तो असतो आपला कंप्लीट सब्जेक्ट. क्लिअर आहे इथे. म्हणजे त्याला आपण सिंपल सब्जेक्ट प्लस मॉडिफायर म्हणतो. क्लिअर आहे. नेक्स्ट काय होतं आपला कंपाऊंड सब्जेक्ट.
कंपाऊंड सब्जेक्ट हा कंजंक्शनने काय केला असतो, जॉईन केलेला असतो. जॉईन बाय conjunction by using conjunction, joined by using conjunction. कोणते? and or clear है ना. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय असते, कंपाऊंड सब्जेक्ट मध्ये काय असते, जो जॉईन केला असतो कोणाचा यूज करून, कंजंक्शनचा. कशाने? कंजंक्शन कोणते यूज केलेले आहे त्यांनी, अँड आणि ऑर. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना है ना. कसं एखादं एक्झाम्पल द्या आम्हाला पुन्हा है ना. पहिली आहे काय एक्झाम्पल, माय सिस्टर अँड I, my sister and I are my sister and I are planning my sister and I are planning कशाची प्लॅनिंग करताय, काय लिहायचं इथे, प्लॅनिंग फॉर द पार्टी, प्लॅनिंग फॉर बर्थडे पार्टी. क्लियर है ना. माय सिस्टर एंड आई आर प्लॅनिंग फॉर द बर्थडे पार्टी है ना. बर्थडे पार्टीची आम्ही काय करतो, प्लॅनिंग करतो. क्लियर आहे. तर लक्षात घ्यायचं, हा सिस्टर आणि हा आय कोणासोबत आलेला आहे, ऍड सोबत. क्लियर आहे. क्लियर आहे इथपर्यंत है ना. इथे काय झालं, ऑफिशियली तुमचा जो सब्जेक्ट होता तो सब्जेक्ट काय झालेला आहे, फिनिश झालेलं आहे. त्याचं जे काही रिव्हिजन घ्यायचं होतं ते सुद्धा झालेलं आहे. आता पुढे नेक्स्ट काय होतं आपला, नेक्स्ट काय आहे, काय होतं नेक्स्ट कुठला पार्ट आहे, बेसिक स्ट्रक्चर मधला. बेसिक स्ट्रक्चर कशाचं, इंग्लिश. नेक्स्ट पार्ट काय होता, बोला ना काय आहे पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, राईट. ह्यालाच आपण काय लिहिलं होतं, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटरी, राईट. सब्जेक्ट इथे आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. काय आहे पुन्हा, हेल्पिंग वर्ब, राईट. मग है ना, हेल्पिंग वर्ब है ना, काय शिकायचं आहे आपल्याला, हेल्पिंग वर्ब द्यायचं, हेडिंग द्यायचं है ना. आय होप पेज आणि पेन सोबत घेऊन बसलेले असणार है ना. तेवढी त्या अपेक्षा करू शकतो मी तुमच्याकडनं, नाही का, है ना. ठीक आहे. तर मग आता हा हेल्पिंग वर्ब आहे. काय असतं हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब काय असते है ना. तर लक्षात घ्यायचं, हेल्पिंग वर्बला आणखी एक दुसरं नावाने ओळखलं जातं, ते असते ऑक्झिलरी वर्ब. हेल्पिंग वर्बला दुसरं नाव काय आहे, ऑक्झिलरी वर्ब है ना. डबल एल नको इथे, ऑक्झिलरी वर्ब है ना. हेल्पिंग वर्बला दुसरं नाव काय आहे, ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, ऑक्झिलरी वर्ब है ना. कोणाचा पार्ट आहे रे बाबा हा, कोणाचा पार्ट आहे हेल्पिंग वर्ब, इट इज पार्ट ऑफ कोणाचा, मेन वर्ब. इट इज पार्ट ऑफ वर्ब. क्लियर, समजून आलं.
काय हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस काय म्हणतो आपण ऑक्सिलरी वर्ब है ना. इट इज द पार्ट ऑफ वर्ब. क्लियर आहे इथपर्यंत. मग काय करतो. इट हेल्प. इट हेल्प्स. कोणाला. इट हेल्प्स और असिस्ट. और असिस्ट कोणाला. टू द मेन वर्ब. टू द मेन वर्ब. टू द मेन वर्ब. समजून आला का. हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस दुसरं नाव ऑक्सिलरी वर्ब. ऑक्सिलरी वर्ब है ना. क्लियर आहे इथपर्यंत. नेक्स्ट कोणाचा कशाचा पार्ट आहे हा वर्बचा. राईट. मी काय सांगितलं होतं ना हेल्पिंग वर्ब आणि सॉरी इथे मेन वर्ब राहिलं का प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी वर्ब. क्लियर आहे. काल मी बोललो ना बोलताना किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच काय असतं वर्ब असतं है ना. राईट. इट हेल्प्स और असिस्ट टू द मेन वर्ब. कशासाठी रे बाबा. कशासाठी मेन वर्बला ते हेल्प करतात. कशासाठी. इट हेल्प और असिस्ट टू द मेन वर्ब टू एक्सप्रेस or identify the tense. Clear. voice है ना. नंतर मोड ऑफ सेंटेन्स. मोड ऑफ सेंटेन्स. समजून राहिलं का. इथे बेसिक टू ऍडव्हान्स जाणार. त्याच्यामुळे 5th स्टँडर्ड पासून ते बँकिंग किंवा आणखी कोणती कॉम्पिटिशन करत असाल है ना तर सगळ्या कॉम्पिटिशन लेवल पर्यंत आपण हेल्पिंग वर्ब शिकू. क्लियर आहे सगळ्यांनाच है ना. याच्या अगोदर मी एक कॉन्सेप्ट तुम्हाला एक्झाम्पल मध्ये झालेला आहे. माय सिस्टर अँड आय. जनरली आय पुढे आपण एम यूज करतो पण तिथे मी एम यूज केलेला नसेल है ना. काय केलेलं आहे तिथे आर यूज केलेलं आहे. राईट. विचारला जातात तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये है ना. एक्झाम्पल दिलेले असते तुम्हाला. काय दिलेलं असते. इकडे एक सब्जेक्ट असतो असतो आणि सेकंड सब्जेक्ट जो असतो तुमचा तो आय असतो आणि त्याच्या पुढे एरर किंवा एरर काढण्यासाठी तो तुम्हाला विचारला जातात. राईट है ना. जसा हा इथे होता ना माय सिस्टर अँड आय. माय सिस्टर अँड आय. आता मला माहिती आहे आयचा रूल काय आहे. आय कोणाला फॉलो करतो ऑलवेज आमला. राईट. प्रेझेंट टेन्स मध्ये. पण इथे मी या सेंटेन्स मध्ये काय लिहिलेलं आहे व्यवस्थित पाहाल तर इथे आर दिलेलं आहे है ना. चेक करायचं. कॉम्पिटिटिव्ह जर स्टुडंट असाल तर त्यांनी चेक करायचं. क्लियर आहे. आणि याचा रिझन सुद्धा पाहून या की आय म्हणजे आर का आलेलं आहे एम का नाही आलेला आहे. क्लियर. हा येऊ आपण आपल्या टॉपिक वर. काय करतो रे मग हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला काय म्हणतात ऑक्सिलरी वर्ब म्हणतात. राईट. इट इज अ पार्ट ऑफ वर्ब है ना. आणि हा काय करतो इट हेल्प और असिस्ट टू द कोणाला मेन वर्ब है ना. इट हेल्प और असिस्ट द मेन वर्ब. कशासाठी टू एक्सप्रेस द टेन्स. नेक्स्ट व्हॉइस and mood of sentence. क्लियर आहे. क्लियर आहे इथपर्यंत है ना. ही असं समजा की तुमचं काय आहे सगळी डेफिनेशन आहे. ठीक आहे तुमची डेफिनेशन आहे. क्लियर आहे. क्लियर आहे. काय म्हटलं मी हेल्पिंग वर्बला ऑक्सिलरी वर्ब म्हणतात है ना. आणि हा हेल्पिंग वर्ब कशाचा पार्ट आहे मेन वर्बचा पार्ट आहे है ना. आणि नंतर हे काय करतात नेमकं काय करतात हे तर हे मदत करतात असिस्ट मदत करतात कोणाला मेन वर्बला. कोणाला मेन वर्बला. कशासाठी तर टू एक्सप्रेस द टेन्स व्हॉइस और मूड ऑफ सेंटेन्स है ना. टेन्स व्हॉइस मूड ऑफ सेंटेन्स. क्लियर आहे इथपर्यंत है ना. समटाइम्स नंबर है ना. नंबर सुद्धा सांगण्याचा ते काय करतात प्रयत्न करतात है ना सांगतात. क्लियर आहे. हा नेक्स्ट मग आता एकदम लो लेवलला गेल्यानंतर माझा प्रश्न राहील तुम्हाला की मला सांगा इंग्रजीमध्ये जे बेसिक आहे ना जे बेसिक फॉर्म ऑफ वर्ब आहे ऍज आपण ते काय करतो हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करतो ते कोणते है ना.
बेसिक फॉर्म ऑफ वर्ब जे आहे हेल्पिंग वर्बचे, जे आपण हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करतो ते कोणते आहे ना, तर आहे माझं कोणकोणते आहेत रे बाबा. आता कोणकोणते शिकले तुम्ही, कोणकोणते शिकले आहे ना, झालं असेल ना. काय माझ्याकडे आय एम, राईट. नेक्स्ट काय आहे, इज, राईट. नेक्स्ट काय आहे, आर, राईट. एम, इज, आर. हे 5th स्टँडर्ड साठी आहे, 5th to 10th पर्यंत, राईट. मग एम, इज, आर, वॉज, वर, have, has, had, shall आणि will. क्लियर आहे, क्लियर आहे ना. काय म्हटलं मी तुम्हाला, जे बेसिक हेल्पिंग वर्ब आपण यूज करतो, जनरली यूज करतो, जनरली काय करतो, यूज करतो, ते कुठले, am, is, are, was, were, have, has, had, shall, will आणि काय असते रे बाबा, डू, डज, डिड, डू, डज, डिड. क्लियर, क्लियर आहे इथपर्यंत, क्लियर. हा, मग आता माझ्याकडे कोणकोणते आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर आहे ना, हे जे दिलेले आहे एम, इज, आर, वॉज, वेअर, याला कोणते फॉर्म म्हणतात, कशाचे रूप आहेत, हे कशाचे फॉर्म आहे ना. तर लक्षात घ्यायचं, ह्याचे जो टाइप्स आहेत त्याला एक येतो टू बी फॉर्म ऑफ वर्ब आहे ना. टू बी चे रूप आपण शिकलो असेल है ना, क्लासेस मध्ये वगैरे सांगतात, स्कूल मध्ये वगैरे सांगतात. टू बी फॉर्म ऑफ वर्ब, राईट. टू बी फॉर्म ऑफ वर्ब. टू बी फॉर्म ऑफ वर्ब म्हटलं तर कुठले येतील, एम, इज, आर, was, were, being, been and will be. क्लियर. काय म्हटलंय मी अगोदर, काय पाहिलं आपण, व्हॉट इज हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब है ना, हेल्पिंग वर्ब ऑल्सो नोन एज ऑक्सिलरी वर्ब, ऑक्सिलरी वर्ब, right. It is the part of main verb. It helps or assists the main verb to express the tense, voice and mood of sentence, number, right. Clear है इधर, है ना, number है ना. मग मी काय म्हटलं तुम्हाला की जे बेसिक आहे ना, है ना, असं समजून घ्यायला मला माहित नाही याला टू बी चे फॉर्म ऑफ वर्ब, टू बी फॉर्म ऑफ वर्ब कोणते, टू हॅव फॉर्म ऑफ वर्ब कोणते, टू डू फॉर्म ऑफ वर्ब कोणते, मला नाही माहिती. एक जनरल मला सांगा तुम्ही, हे आपण कोणकोणते आपण हेल्पिंग वर्ब यूज करतो. तर कोणते हेल्पिंग वर्ब यूज करतो आपण जनरली, एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, शाल आणि विल, राईट है ना. मग हे सगळे मला आता एक जनरल आयडिया आहे, हे मी काय करत असतो, हेल्पिंग वर्ब यूज करतो. यालाच मग आपण याला आपण काय केलं, याचे आपण पार्ट्स केले, बरोबर आहे ना. मग याला एक याच्यामध्ये काय काढले आपण, टू बी फॉर्म ऑफ वर्ब. मग टू बी फॉर्म ऑफ वर्ब जर विचारले, एम, इज, आर, वॉज, वर, बिंग, बिन, विल बी, राईट है ना. नेक्स्ट काय आहे, टू हॅव, टू हॅव. मग इथे काय होतं बाबा, हॅव, हॅज, had, have, has, had, will have, will have. क्लियर इथपर्यंत, इथपर्यंत क्लियर आहे का. इझी आहे ना हे लेवलच काय आहे रे बाबा, हे काय लेवल आहे, हे 5th स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड ची लेवल आहे. 10th ला नाही गेलो मी अजून. कोणती लेवल आहे हे, 5th to 8th स्टँडर्ड, राईट है ना. मग मला सांगा, टू बी फॉर्म ऑफ वर्ब, एम, इज, आर, वॉज, वेअर, बीइंग, बिन, विल बी. एंड टू हॅव फॉर्म ऑफ वर्ब, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, राईट. क्लियर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लियर आहे ना. हा, नंतर टू डू, टू डू, टू डू
टू डू मध्ये काय आहे, डू, डज, डिड आणि विल डू. समजून आलं का काय सांगतोय ते? समजून आलं है ना? काय म्हटलं मी? तर हॅव जनरली मला माहिती आहे, एम, इज, आर, वॉज, वेअर है ना. नंतर बीइंग, बीन, विल बी है ना. हे सगळे कशाचे कोणते फॉर्म ऑफ वर्ब आहे? टू बी फॉर्म ऑफ वर्ब आहे, राईट. टू बी चे रूप आहे है ना. नंतर हॅव, हॅज, हॅड जर विचारलं, विल हॅव विचारलं तर काय होईल? टू हॅव चे जे रूप आहेत ते आहे, राईट है ना. आणि नंतर काय आहे? हॅव, हॅज, हॅड. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि नंतर काय? नंतर काय? टू डू, टू डू, डू, डज, डिड, विल डू. क्लिअर आहे का हे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? एक लक्षात घ्यायचं, आता हे एक जनरल आयडिया देतो तुम्हाला. एम, इज, आर, प्रेझेंट टेन्स, राईट. was, were, past tense, right. Clear? Am, is, are, present tense, was, were, past tense है ना. नंतर हे प्रेझेंट मध्ये यूज करतात है ना. ठीक आहे, हे आपण जेव्हा टेन्स वगैरे शिकू त्यावेळेस मी तुम्हाला हे क्लिअर करेन. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? मासं बंद. ठीक आहे मित्रांनो, थोडासा ते टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. ठीक आहे, आता वेळ न घालवता है ना काय करू आपण, मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा क्लिअर करतो की हेल्पिंग वर्ब काय असतात. तर हेल्पिंग वर्बला आपण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. इट इज अ पार्ट ऑफ वर्ब है ना. आणि हे काय करतात रे? इट हेल्प और असिस्ट द कोणाला? मेन वर्बला करतात. कशासाठी? टू एक्सप्रेस द टेन्स, व्हॉइस अँड मूड ऑफ सेंटेन्स, नंबर. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं? मग मी तुम्हाला विचारलं होतं, काय विचारलं होतं की जनरली आपण जे काही यूज करतो हेल्पिंग वर्ब इंग्लिश मध्ये, जे काही तुम्हाला नॉलेज असेल त्या नॉलेज बेस विचारलं होतं. तर तुम्ही मला सांगितलंय एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शाल आणि विल, डू, डज, डिड. मग याला आपण काय केलं? एक कॅटेगरी वाईज याला डिवाइड केलं. याला आपण काय केलं? कॅटेगरी वाईज डिवाइड केलं. तर पहिली कॅटेगरी काय होती? टू बी फॉर्म ऑफ वर्ब है ना. टू बी फॉर्म ऑफ वर्ब. मग जेव्हा मी टू बी फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो तेव्हा माझ्याकडे काय येतं? एम, इज, आर, वॉज, वर, बीइंग, बीन, विल बी, बीइंग, बीन, विल बी, राईट है ना. नंतर जे होतं नंतर हे कोणते फॉर्म ऑफ वर्ब होते? टू बी फॉर्म ऑफ वर्ब होते, राईट. नंतर आपल्याकडे दुसरे कोणते? टू हॅव फॉर्म ऑफ वर्ब, जे टू हॅव चे रूप आहेत ते. मग कोणकोणते आहेत रे बाबा? हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव. हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव है ना. क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं ना की काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नाही. मग नेक्स्ट काय होतं आपल्याकडे? टू डू. टू डू फॉर्म ऑफ वर्ब होते. तर काय होतं? डू, डज, डिड अँड विल डू. डू, डज, डिड आणि विल डू. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही ना? ठीक आहे, असेल तर आताच विचारू शकता. नाही ना? नाही क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, इथे काय करू आपण? स्टॉप करू. थोडं मला असं अर्जंट काम आहे त्यामुळे मला बाहेर जावं लागणार आहे. इथे काय करू? आपला व्हिडिओ स्टॉप करू. याचा जो नेक्स्ट पार्ट आहे पार्ट 2 मध्ये तुम्हाला मिळू दे है ना. आणि पार्ट 2 मध्ये सगळं संपूर्ण हा जो हेल्पिंग वर्ब आहे हा पूर्ण मी ही तर बेसिक लेवल होती, ऍडव्हान्स लेवल तुम्हाला इथे मिळून जाईल. क्लिअर? ठीक आहे, ठीक आहे. इथे आपण थांबू. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करा? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओसाठी तुम्ही आमच्यावरती डिपेंड आहे आणि ऑनलाईन येण्यासाठी आम्ही तुमच्यावरती डिपेंड आहोत. जेवढं तुम्ही सबस्क्रिप्शन करा तेवढ्या लवकरात लवकर आम्ही ऑनलाईन येऊ. तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते ऑनलाईनच क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी तुम्ही कमेंट मधून आम्हाला तुम्ही तुमचे जे काही सजेशन असतील है ना, व्हिडिओची क्लॅरिटी आहे, टीचिंग स्टाईल आहे ना, तर त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही है ना. त्याच्या आणि तुमच्या सजेशनला मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे की
काय आहे तुमचे सजेशन आम्ही पाळूच. क्लिअर आहे? ठीक आहे, इथे आपण थांबून जाऊ. थँक्यू.